च्या रिगार्डिंग सुद्धा काही फॉर्म चेंज झालेत का, कारण की या नवीन ॲक्टनुसार इन्कम टॅक्स ॲक्ट 2025मध्ये आता नेमकं झालं काय की जो सॅलरीवाल्यांना फॉर्म 16 मिळत होता आता त्या फॉर्मचा नंबर झाला आहे 130. आता नुसता फॉर्मच चेंज केला आहे का, तर नाही. या फॉर्ममध्ये नुसता फॉर्म नाही चेंज केला की बऱ्याच काही गोष्टी सिम्प्लिफायर होण्यासाठी बरेच काही कॉलम्स ॲड केलेत, बरेच काही इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा ऑड केलेल्या आहेत त्यांनी, की जेणेकरून तो फॉर्म एकदम सिम्प्लिअर होईल आणि थोडक्यात तो जास्त ट्रान्सपरंट इन्फॉर्मेशन देऊ शकेल. तर हा कुणासाठी होता की फॉर्म 130 ज्यांना 16 मिळत होता त्यांच्यासाठी. पण आता जे TDS आपल्याकडनं कट करतात, जे TDS आपल्याला कट करतात म्हणजे आपल्याकडनं कट करतात, त्यांच्यासाठी कुठला होता, तर त्यांच्यासाठी एक क्वार्टरली स्टेटमेंट असतं की जसं की सॅलरीसाठी जे सॅलरीमधनं TDS कट करतात त्यांच्यासाठी 24Q होता. मग आता 24Qमधून कुठला झाला आहे, फॉर्म नंबर 138. आता फॉर्म नंबर 138मध्ये एक्झॅक्टली पण तेच आहे की क्वार्टरली स्टेटमेंट आहे, पण यामध्ये इन्फॉर्मेशन सगळी द्यावी लागते आणि ती एवढी साईटवरनं एवढ्या ट्रान्सफरंटवर लेवलवर केलेली आहे की तुमच्या बऱ्याचशा काही प्रीफिल्ड ॲटम असतात, बऱ्याच काही युटिलिटीमध्ये दिलेल्या असतात, त्या आपल्याला सारख्या भरायची गरज पडत नाही आहे. सेम इंटेन्शन सिम्प्लिफायर करायचं आहे म्हणून. तर 24Q जो होता तो आता झाला 138. तसंच अदर दॅन सॅलरी पडले पण आपला TDS कापतात, तर मग त्यांच्यासाठी आधी होता 26Q होता. तर आता 26Qवरनं तो जंप झाला आहे, म्हणजे तो चेंज झाला आहे, आता झाला आहे 140. इथे पण तेच आहे की इथे पण इन्फॉर्मेशन ज्या आहेत त्या बऱ्याच आपल्याला नवीन स्वरूपात द्यायच्यात, नवीन कॉलम्स तिथे आहेत आणि इंटेन्शन परत एकच आहे की त्या सगळ्यात जास्त सिम्प्लिफायर व्हाव्या म्हणून. तर आपण 3 फॉर्म इथे बघितलेत. फॉर्म 16च्या ऐवजी आता येणार फॉर्म नंबर 130. 24Qच्या ऐवजी येणार फॉर्म नंबर 138 अँड 26Qच्या ऐवजी येणार फॉर्म नंबर 140. अशाच टिप्ससाठी, अशाच टॅक्सच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.